मी चंद्रकला आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर मग आज आपण घरगुती पदार्थांपासून आणि बाजरीचं पीठ वापरून अगदी पौष्टिक असा डोसा तयार करणार आहोत। तर मग त्यासाठी 1 चमचा बाजरीचं पीठ, 1 चमचा बेसन, अर्धा चमचा रवा आणि मग त्यामध्ये लाल तिखट, हळदीची पावडर, मीठ, धनेपूड आणि जिरे मिक्स करून घ्यायचे आणि ओवा हातावरती चोळून त्यामध्ये घालून घ्यायचा आणि अगदी चांगलं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं। आणि तयार झालेलं बॅटर 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत। तर मग ग्रीन चटणी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तर मग जी मी बनवलेली आहे ग्रीन चटणी, तिला तडका टाकून घेणार आहोत। आणि मग चटणी बाजूला ठेवून जे झाकून ठेवलेलं बॅटर आहे ते घेऊन त्यामध्ये खाण्याचा सोडा 1 चमचा मिक्स करून घ्यायचा आणि मग चांगलं बॅटर मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालेलं बॅटर तव्याला तेलाचा हात लावून किंवा फ्राय पॅनला तेलाचा हात लावून त्यावरती पातळसर पसरून घ्यायचं आणि पसरवल्यानंतर त्यावरती चटणी वगैरे फिरवायची नाही, अगदी पातळसर असं टाकत जायचं आणि मग वरतून तेलाचा थोडासा ब्रश फिरून घ्यायचा। सगळ्या बाजूनी तेल वरतून सोडून घ्यायचं आणि मग ब्राऊन कलर आलेला आहे असे दिसत असेल तर मग डोसा चटणी घालून पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी चांगला शेकून घ्यायचा। तर मग अशा पद्धतीने आपला अगदी मऊ लुसलुशीत डोसा तयार होतो आणि बाजरीच्या पिठापासून कुठलंही जास्त साहित्य वापरायची गरज पडत नाही आणि दररोज नाश्त्याला काय बनवायचं, तर मग अगदी चालू चालू असा आपला हा डोसा तयार होतो। आणि मग तुम्ही पण असा डोसा बनवून खा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। धन्यवाद।